हाय एव्हरीवन. तर आज आपण बेसन आणि तांदळाचा चिला, चपाती आणि बटाट्याचं भरीत बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इकडं 1 वाटी बेसन पीठ, त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. तांदळाचं पीठ तुम्ही जास्त कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर बेसन पीठ जेवढे घेतलेलं आहे त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. म्हणजे छान अशी कन्सिस्टन्सी त्याची होते आणि चिला छान असा होतो. तर जेवढे बेसन पीठ घेतले आहे तेवढंच तुम्ही पाणी मोजून घ्यायचं आहे. तर इकडं तव्यावरती मी तवा छान असा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती 1 ते 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. आणि ते व्यवस्थित असा तवा आपला गरम झाल्यानंतरच आपल्याला ते बॅटर त्याच्यावरती टाकायचं आहे. आणि बॅटरमध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर हे तुम्ही लहान मुलांना देणार असाल, त्यांना कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही कोथिंबीर स्किप केली तरी चालेल. प्लेन ही छान लागतो. तर इकडे व्यवस्थित असं त्याला तेल चारी साईडने तेल सोडून व्यवस्थित असं त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि तशाच प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला तेल सोडून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तेल सोडल्याने चिला तव्याला चिटकत नाही. तर असं दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कुरकुरीत असं पाहिजे असेल तर तुम्ही लो फ्लेमवरती भाजू शकता. तर इकडे त्याच तव्यावरती मी इकडे चपाती बनवून घेतलेली आहे. इकडे गव्हाचं पीठ मी नॉर्मल असं गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याची चपाती बनवलेली आहे. तर या चिल्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकता, जसं की टोमॅटो, कांदा, कॅरट, कॅप्सिकम सगळं तुम्ही टाकून ही चिला बनवू शकता. मुलं खूप आवडीने खातात. त्याच्यामध्ये तुम्ही चीजही ॲड करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. तर इकडे मी प्लेनच बनवला आहे. प्लेन ही खूप छान लागतो. तर इकडे मी चपातीबरोबर खाणार होते त्याच्यामुळे प्लेन बनवलेला आहे. तर इकडे मी चपाती, बेसन आणि तांदळाचा चिला आणि त्यानंतर इकडं मी बेसिक असं बटाट्याचं भरीत बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली बेसन आणि तांदळाच्या चिल्याची हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.